सिनेमा सिनेमा हा आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. गेल्या 100 वर्षात याच चित्रपट परंपरेतील अनेक चित्रपटांनी भारतीय समाजावर आणि लोकजीवनावर गारूड घातलंय. याच परंपरेतील एक इतिहास निर्माण करणारा चित्रपट म्हणजेच शोले. असं म्हणतात की शोले हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत आहे. भारतात कुठेही जा, शोलेचा चाहता नाही असं होणारच नाही. असाच एक चाहता आपल्या कोल्हापुरात पण आहे. आपल्या जन्माच्या आधीच प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटावर या पठ्ठ्याचं एवढं प्रेम आहे की त्याचा नादच खुळा. शोलेच्या या प्रेमापोटी त्यानं काय काय केलंय ते जाणून घेऊया अंशुमन भोसले या शोले वेड्या कोल्हापूरकराकडून. चला तर मग. सात्विक आहार, त्यावर तुपाची धार, शुद्ध आणि कणीदार वारणा तूप. शोले मी पहिल्यांदा बघितला तो पारोडी टॉकीजला बघितला. 7वीत असेल थिएटरला. 7वीत तो पिक्चर पूर्ण हाऊसफुल होता. ब्लॅक चालू होतं. 70 mm ला फर्स्टच्या पहिल्या खुर्चीत बसून सेंटरला बघून शोले कसा बघायचा हे जर म्हणजे कोणी जर बघितलं असेल तर त्याला त्याचा अनुभव येईल. कारण 3 तास मान इकडं या साईडला वळवून फक्त पिक्चरच्या प्रेमापायी मी तो शोले पिक्चर बघितला आणि त्यानंतर मी तो ज्या चित्रपटाच्या प्रेमात पडलो तो आज तागायत आहे. जवळपास मी हा चित्रपट 100 ते 150 वेळा बघितला असेल आणि आता तर मी मोजायचे पण बंद केलेलं आहे. परवा सुवर्ण महोत्सव झाला त्या दिवशी सुद्धा मी हा चित्रपट विथ फॅमिली बघितला. आता माझी वडील होते, आई होती, मी बच्चन प्रेमी आहे, आता माझी मुलं पण बच्चन प्रेमी आहेत. शोले हा चित्रपट नसून एक जिवंत आपण त्याला म्हणू की एक ती सगळी पात्र जी आहेत ती नाटकी नाहीत किंवा अभिनय करत आहे असं वाटत नाहीत. प्रत्येक छोट्यातलं छोटं पात्र जर तुम्ही घेतला तर ते जिवंत वाटण्यासारखं आहे. तर अशा या सुवर्ण महोत्सवी शोले चित्रपटाची सुरुवात ही सीता आणि गीता या चित्रपटाच्या यशस्वीपणाची जी पार्टी होती त्याच्या पार्टीमध्ये झाली. कारण त्याच वेळेला JP सिप्पी हे त्यांचा मुलगा रमेश सिप्पी यांना ॲज अ डायरेक्टर म्हणून प्रमोट करणार होते आणि त्यासाठी त्यांनी सलीम जावेद यांना ॲज अ लेखक म्हणून त्यांनी घेतले. तुम्ही जर का शेतावर गीताची जर स्टारकास्ट बघितली तर धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि संजू कुमार ही तशीच स्टारकास्ट रिपीट केली. त्यामध्ये फक्त कसं जयच्या भूमिकेसाठी सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हाला घ्यायचं ठरलेलं. कारण शत्रुघ्न सिन्हाचे त्या काळी बरेच चित्रपट यशस्वी झाले होते आणि अमिताभ बच्चन जे होते त्यांचे ओळीने 6 ते 7 चित्रपट फ्लॉप झालेले. त्यामुळं कसं फायनान्सर आणि वितरक जे होते त्यांचा अमिताभ बच्चन यांच्या नावाला विरोध होता. तरी पण सलीम जावेद यांनी सिप्पींना पटवून दिली की अमिताभ बच्चन या भूमिकेसाठी का पाहिजेत. दुसरी गोष्ट अमजद खान यांचा रोल हा सुरुवातीला अभिनेते डॅनी हे करणार होते, परंतु त्याच वेळेला डायरेक्टर फिरोज खान यांच्या धर्मात्माची शूटिंग अफगाणिस्तानात चालू होते आणि फिरोज खाननी जोपर्यंत ह्या चित्रपटात धर्मात्माचे चित्रीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही दुसरा कुठला चित्रपट करायचा नाही हा करार घातल्यामुळे डॅनी आपसुकच या गब्बर सिंगच्या रोलमधून बाहेर गेले. इवन मुहूर्ताचा जो शॉट आहे तो ॲज अ म्हणजे शोलेचा जो मुहूर्त आहे तो डॅनीला घेऊन घेतला, त्याचा फोटोग्राफसुद्धा सध्या अवेलेबल आहे. तर अशा या चित्रपटामध्ये सगळे स्टारकास्ट सगळी फायनल झाली. त्यानंतर लोकेशन, कारण कसं की त्यांना डोंगर दऱ्या व असा त्यांना सगळा परिसर हवा होता, त्यामुळे पूर्ण भारतभर लोकेशन ट्रेस केली गेलीत. त्याच्या आधी 2 वर्षापूर्वी धर्मेंद्रचा सुपरहिट डाकूपट मेरा गाव मेरा देश आलेला, त्यासाठी मध्य प्रदेश आणि राजस्थान यांची थोडीफार पार्श्वभूमी होती, त्यामुळे ते 2 कॅन्सल झाले. सगळ्यात शेवटी त्यांना म्हैसूर बेंगलोर रोडवर जे रामनगर आहे त्याच्याजवळ रामदेवर बेटा आहे तिथले लोकेशन त्यांना पसंत पडले. 1 वर्षभर ते रामगड जे आहे त्याची पूर्वतयारी इथे चालू होती, कारण पूर्ण जंगल भाग होता. सगळं तिथून सगळं साफ करून सगळं हे करण्यात 1 वर्ष गेलं. त्यानंतर 2 वर्ष त्याचं शूटिंग चालू होतं शोलेचं. तर ह्या चित्रपटाचं मला जिथं शूटिंग झालेलं आहे अशा ठिकाणी जायची तशी लहानपणापासून मला ओढ होती, परंतु कसं काय सोर्स मिळत नव्हता त्याचा, जेणेकरून की बाबा जाऊन ते लोकल त्या ठिकाणी जाऊन बाबा ते बच्चन कुठं उभारलेला किंवा ते गाव कसं होतं, रामगड कसं होतं हे सगळं मला बघायचं होतं. फक्त असं म्हणायचं की साऊथला झाले, कोण म्हणायचं हम्पी साईडला झाले, कोण म्हणायचं म्हैसूर साईडला झाले, परंतु निश्चितपणे असं काय त्याचा क्लू मिळत नव्हता. पण एके दिवशी माझ्या वाचनात असं आले की बेंगलोरपासून
रोडवरती रामदेवर बेटा नावाचं, रामनगर जवळ रामदेवर बेटा नावाचं गाव आहे. तर ह्या गावामध्ये त्याचं शूटिंग झाले. मला एवढाच पुरावा भास होता की ह्या गावामध्ये जे शूटिंग झाले. मग मी माझ्या सोर्सप्रमाणे त्या ठिकाणी जायचं माझं प्रयत्न चालू झालेत. अशाच फक्त माझ्या मोबाईलमध्ये मी तो चित्रपट घेतला. 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. 10 वर्ष तो पिक्चर मी घेतला आणि तडक निघालो, रामनगरला उतरलो. रामनगरपासून 4 किलोमीटरवरती ते रामदेवर बेटा आहे. तिथं गेलो तर तिथं बघितलं तर पूर्णपणे आदिवासी माणसं. आदिवासीच तुम्ही म्हणला तरी चालेल, कारण माझ्या पाठोपाठ म्हणजे पैसे मागतच माझ्या पाठोपाठ आलती. अंगावरती धड कपडे नाहीत, काय नाहीत. आणि अशा ठिकाणी तिथं काहीच नव्हतं. पिक्चर मोबाईलमध्ये काढला आणि पूर्ण तो लोकेशन, मी 3 दिवस मी तिथं होतो. लोकेशन बघायचो, कुठला डोंगर कुठं काय हे करून मी सगळं तिथलं मी शोधून काढलेलं आहे. टाकी कुठं होती किंवा ते गाव कसं होतं, ते चौक कुठं होता होळीचा, बच्चन कुठल्या डोंगरावरती उभारलेला, जयाबहादुरी कुठं उभारलेली, हे सगळं, ठाकूरची हवेली कुठं होती. सणासुदीचा आनंद राहो अखंड. पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड. श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड. आपण ह्या चित्रपटामध्ये जी वखार बघतोय, आपल्याला वाटते की ही वखार कुठतर बाहेर असेल, पण ती वखार सुद्धा रामनगरमध्येच आहे. ह्या चित्रपटाचे 90% शूटिंग हे रामदेवर बेटा म्हणजे रामगडमध्ये झालेले आहे. जिथे फक्त रेल्वेचा जो सीन आहे या चित्रपटातला सुरुवातीचा, डाकूजी ट्रेन लुटायचा प्रयत्न करतात, तो पनवेल ते रोहा या मार्गावरती झालेला आहे. आणि असरानी यांचा जो जेलचा सेट आहे तो मुंबईमध्ये एका स्टुडिओमध्ये तो घेतलेला आहे. शोले चित्रपटाबरोबरच अमिताभ बच्चन यांच्या दीवार या चित्रपटाचे पण शूटिंग चालू होते. आपण जर दीवार काळजीपूर्वक जर बघितला तर त्यावेळेला अमिताभ बच्चन यांचे जे सीन आहेत ते बऱ्यापैकी सगळे रात्रीचे आहेत आणि शोलेचे आहेत ते बऱ्यापैकी दिवसाचे आहेत. त्या काळी अमिताभ बच्चन हे दिवसभर शूटिंग करायचे. रामनगरवरून बाय टॅक्सी ते बेंगलोरला यायचे, बेंगलोरमधून विमान पकडून मुंबईला जायचे, मुंबईमध्ये रात्रभर देवारचे शूटिंग करायचे, परत पहाटेचे फ्लाईट पकडून बेंगलोरला यायचे, टॅक्सी पकडून रामनगरला यायचे. असा त्यांनी जवळपास 5 ते 6 महिने त्यांचा हा दिनक्रम असा चालू होता. रामगडचे शूटिंग पूर्ण झाले. त्यानंतर निर्माते जे होते JP साहेब, त्यांनी तिथल्या जे गावकरी होते त्यांना ते गाव आहे ते त्यांना फुकट राहण्यासाठी दिले. ते गावकरी त्या गावाला JP नगर म्हणून ओळखले म्हणून त्यावेळेला ओळखायचे. त्यानंतर लोकल जे गावकरी होते त्यांना सुद्धा रमेश सिप्पी साहेबांनी त्या पिक्चरमध्ये छोटा मोठा त्यांना रोल दिला आहे. इवन धर्मेंद्रचा पर्सनल एक जर तिथं होता, त्याला शूटिंग संपल्यानंतर त्याच्याबरोबर धर्मेंद्रचा एवढा घरोबा झाला की धर्मेंद्रनी त्यांना मुंबईमध्ये येऊन त्यांच्याबरोबर काम करण्याची ऑफर पण दिलेली. ही मी स्वतः म्हणजे त्याच्या कुटुंबियांना भेटलेली माहिती आहे. त्या काळी जर आपण जर पाहिलं तर लांबलचक व पल्लेदार संवाद असायचे. परंतु यावेळेला सलीम जावेद यांनी एक वेगळीच युक्ती त्यांनी वापरली की त्यावेळी त्यांनी सगळे डायलॉग आहेत ते बऱ्यापैकी सिंगल लाईनमध्ये आहेत, एक वाक्य आहेत. उदाहरणार्थ कितने आदमी थे, असा एक चौक, अशी गल्ली किंवा घराघरातही सुद्धा अशा प्रकारचे डायलॉग आपण सहज बोलताना आपण बोलून जातो. तर ही किमया आहे सलीम जावेद यांची. 1976च्या फिल्मफेअरमध्ये शोले या चित्रपटाला तब्बल 10 नामांकने होती, पण यातलं फक्त एकच मिळालं, ते म्हणजे उत्कृष्ट संकलक. आणि ते पण मिळालं म्हणजे आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की ते आपल्या कोल्हापूरचे सुपुत्र होते माधवराव शिंदे सर. कारण ह्या चित्रपट ज्यावेळेला तयार झाला त्यावेळेला तब्बल 30,000 फूट एवढी त्याची जी रीळ जी होता तिची लांबी होती, म्हणजे जवळपास 9.5 किलोमीटर होतात. तो एवढा चित्रपट त्यांनी तो आत्ताचं जी सध्या लांबी आहे तेवढ्यामध्ये बसवायचं खूप त्या जे कसब जे होतं आणि खूप वेळ खाऊ, आणि आत्तासारखे त्यावेळेला डिजिटल किंवा असे काय नव्हते. खूप त्यांनी म्हणजे प्रचंड मेहनत करून त्या माधवराव शिंदे साहेबांनी सध्याचा चित्रपट त्यांनी केला. त्यामुळे त्यांना तर एक कोल्हापूरकर म्हणून मला दाद द्यावीशीच वाटते. शोलेची ज्यावेळेला बाकीची गाणी झाली त्यामध्ये RD बर्मन साहेबांनी एक कव्वालीही घेतलेली. ती कव्वाली किशोर कुमारजी, मन्नाडेजी व भूपिंदर सिंगजी व स्वतः गीतकार आनंद बक्षी साहेबांनी गायलेली आहे. चित्रपटाची लांबी जास्त झाल्यामुळे आपले जे कोल्हापूरचे सुपुत्र जे आहेत माधवरावजी शिंदे यांनी ती एडिटिंगमध्ये ती कव्वाली कट केली गेली व आपण एका स्वर्गीय सुखाला आपण मुकलोत. ही जर कव्वाली आपल्याला बघायची असेल तर यूट्यूबवर सध्याही अवेलेबल आहे. तर अशा या शोले चित्रपटाचे जे गारुड लहानपणीच आमच्या मनावर जे बिंबलेलं आहे
ते अजूनपर्यंतही ते कमी व्हायचे नाव घेत नाही, दिवसेंदिवस वाढतच आहे. याचमुळे 10 वर्षापासून जो मी प्रत्येक 1-2 वर्षातून रामदेवर बेटा येथे जातो. माझा 4 वेळा वाढदिवस मी तिथे साजरा केलेला आहे. यावर्षी पण आता पुढच्या महिन्यात जाणार आहे. कारण तिथे गेल्यानंतर जी एनर्जी म्हणा किंवा जे एक रिफ्रेश व्हायला जे होतं, ते वातावरण किंवा जे तिथलं जे एन्व्हायर्नमेंट जे आहे, ते त्याला तोड नाही आहे. तर अशा या शोले चित्रपटाने आमच्या मनामध्ये जे शोले भडकवलेले आहेत, ते आमच्या अंतापर्यंत असेच निखारत किंवा जे असेच प्रज्वलित होत राहणार यात शंकाच नाही.